नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एलिमेंटरीची 2D ड्रॉइंग काढतोय। सर्वप्रथम आपण पेजचा मध्यबिंदू काढून घेतलाय। मार्जिन काढल्यानंतर दोन्ही साइडनी क्रॉस लाईन टाकल्या आणि एक मध्ये बिंदू मिळवला। तिथून आपण 9 सेंटीमीटरचा एक सर्कल काढला। त्यामध्ये एक फिशचा आकार काढून घेतलाय। फिश काढल्यानंतर यामध्ये 2 ट्रायंगलचे शेप ॲड करते। दोन ट्रायंगल काढून घेतल्यानंतर आपण 2 सर्कलही काढून घेऊ। इथे 2 कर्व लाईन टाकून घेतल्या। सर्कल पूर्ण न घेता मी हाफ घेतलेले आहे आणि डेकोरेटिव्ह 2 फ्लावरचे आकार टाकतोय। एलिमेंटरी 2D ड्रॉइंगमध्ये जॉमेट्रिकल शेप तसेच काही पाना फुलांचे अलंकारिक शेप किंवा एखाद्या पक्ष्याचा किंवा एखाद्या प्राण्याचा एक शेप दिला जातो। तो व्यवस्थितरित्या ड्रॉ करून मग त्यात कलर शेड भरायचे। इथे मी वाम कलरचा नाही, कूल कलरचा यूज करते आहे। ग्रीन, ब्लू आणि पर्पल कलर आपण तयार करून घेऊ। रेड प्लस ब्लू। इथे फिश मध्ये मी लाईट शेड सर्वप्रथम भरून घेते। ग्रीनचे आपण लाईट शेड तयार केले। जास्त व्हाईट टाकून हा शेड प्रथम वेगवेगळ्या पार्टमध्ये भरतोय। दोन्ही शेड एका ठिकाणी यायला नको म्हणून आपण एक मधला पार्ट सोडून दिलाय। तिथे आपण ब्लूचे शेड भरणार आहोत। ब्लू मध्ये सुद्धा व्हाईट मिक्स करून लाईट शेड तयार करून घेतलाय। अशा पद्धतीने ब्लूचा लाईट शेड सुद्धा आपण इथे भरून घेतोय। याआधी आपण स्टील लाईफ शिकलेलो आहे। शिवाय वेगवेगळे ऑब्जेक्ट ड्रॉइंग सुद्धा ड्रॉ करून कलर केलेले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण 2D डिझाईन शिकतो आहे। साठी 2.5 तासाचा वेळ असतो। कमीत कमी वेळात ड्रॉ करून जास्तीत जास्त वेळ तुम्हाला कलरिंगसाठी ठेवायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण वेगवेगळ्या व्हिडिओद्वारा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटचे संपूर्ण पेपरचा अभ्यास करणार आहोत। याआधी आपण इंटरमिजिएटसाठी फ्लावर पॉट डिझाईन केली, स्टील लाईफ पूर्ण केले। या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण मेमरी ड्रॉइंग शिवाय जॉमेट्री आणि अक्षरलेखन सुद्धा शिकणार आहोत। या पद्धतीने एक शेड वाढवत जायचा। फिश मध्ये आपण लाईट आणि मिडल लाईट याचेच काम करतो आहे। डार्क शेड इथे यूज नाही केलाय आपण।
इथे आपण एक एक ग्रीन आणि ब्लूचे शेड भरून घेतो आहे. 2D ड्रॉइंगमध्ये विविध रंगसंगतीचा उपयोग करून आपण ती पूर्ण करू शकतो. ड्रॉइंग बुकमध्ये आपल्याला वेगवेगळ्या रंगसंगती दिलेल्या आहेत. त्या रंगसंगतीचा उपयोग करूनच ड्रॉइंग कलरिंग करायचे. यामुळे A ग्रेड मिळण्यास मदत होते. कलर करताना सुद्धा फिनिशिंग येणे आवश्यक आहे. प्रत्येक पार्टमध्ये इथे आपण कलर करून घेतो. कलर शेडचे थोडे थोडे डार्क शेड वाढवतोय आपण. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण एलिमेंटरीचे ऑब्जेक्ट ड्रॉइंग आणि 2D ड्रॉइंग शिकलेलो आहोत. आपण विविध व्हिडिओजद्वारा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट याचा संपूर्ण अभ्यास करणार आहोत. इंटरमिजिएटसाठी सुद्धा एक फ्लॉवर पॉट डिझाईन आपण करून घेतली. यानंतर आपण स्वतंत्रपणे मेमरी ड्रॉइंगचा एक व्हिडिओ बघूया. तसेच जॉमेट्री आणि अक्षरलेखन कसे करायचे ते देखील बघूया. एका दिवशी पहिल्या दिवशी 2 पेपर असतात. मेमरी ड्रॉइंग आणि स्टील लाईफ. तर दुसऱ्या दिवशी डिझाईन आणि अक्षरलेखन जॉमेट्री. या दोन्ही विषयाचा अभ्यास करण्यासाठी जे आपण व्हिडिओ बघत आहात त्यातून याचे संपूर्ण ज्ञान मिळेल. पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करत चला. अशा प्रकारे आपण संपूर्ण फिशमध्ये लाईट शेड भरून त्याला हायलाइट करतोय.
यानंतर आपण डार्क शेड यूज करतोय. इथे जांभळा आणि लाल रंग मिक्स करून पर्पल शेड तयार केला आहे आणि तो मी डार्क शेडसाठी यूज करते. अशाच पद्धतीने ग्रीनमध्ये थोडासा ब्लॅक, ब्लूमध्ये थोडासा नेव्ही ब्लू किंवा ब्लॅक कलर मिक्स करून त्याचे डार्क शेड तयार करायचे. आणि ज्याप्रमाणे लाईट शेड आपण भरले एका पार्टमध्ये, तसेच डार्क शेडसुद्धा भरून घ्यायचे. टूडी डिझाईनमध्ये शक्यतोवर आतल्या भागामध्ये लाईट शेडचे काम करायचे आणि बाह्य भागामध्ये डार्कचे काम करायचे. या पद्धतीने आपण एक डार्क शेड भरून घेतो आहे. इथे आपण ग्रीनचा शेड डार्क शेड सुद्धा एक लाईट एक डार्क असे करत भरून घ्यायचे. दोन्ही सेम येता कामा नये. डार्क शेडचे सुद्धा आपण कमी अधिक असे विविध शेड काढून ड्रॉइंगमध्ये फिल करून घेतो. इथे आपण एक दुसरे जे फ्लावर आहे त्याला सुद्धा लाईट शेडमध्येच कलर करणार. त्यामुळे मी आजूबाजूचा डार्क पार्ट करून घेतला आणि फ्लावरला पुन्हा ब्लू आणि ग्रीनचे लाईट शेड करणार आपण.
संपूर्ण डार्क शेड भरल्यानंतर फ्लावरमध्ये सुद्धा आपण कलर करून घेऊया आणि आपली डिझाईन पूर्ण करूया. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण एक नवीन विषय घेऊ.